नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एका देवीची आणि एक कुत्रा यावर गोष्ट सांगते। एका सुंदर हिरव्यागार जंगलाच्या मधोमध एक प्राचीन मंदिर होते। या मंदिरात एक देवीची प्रतिमा होती, जिची पूजा करण्यासाठी दूरदूरचे भक्त येत असत। देवीची कृपा पाहण्यासाठी लोक तिथे फुले, फळे आणि विविध नैवेद्य आणत असत। या मंदिराच्या आजूबाजूला अजूनही वन्यजीव आणि पशुपक्षी फिरत होते। मंदिराच्या बाहेर एक लहानसा कुत्रा राहत होता, ज्याचे नाव मोती होते। मोती मंदिराजवळच राहत असे आणि त्यांच्या निष्ठावंत स्वभावामुळे भक्तांमध्ये तो प्रसिद्ध होता। भक्तांनी त्याला अन्न दिलं की तो समाधानाने खात असे आणि मंदिराचं संरक्षण करायचं कामही करत असे। एकदा एक घनघोर वादळ आलं। त्या वादळात जंगलातली अनेक झाडं कोसळली आणि काही भक्त रस्त्यात अडकले। मोतीने हा सगळा गोंधळ बघितला आणि त्याला जाणवलं की काहीतरी चुकीचं घडत आहे। त्याने मंदिराकडे धावत जाऊन देवीच्या मूर्तीसमोर बसून भुंकायला सुरुवात केली। भक्तांनाही तो काहीतरी सांगू इच्छित आहे हे जाणवलं। त्याच वेळी देवीची प्रतिमा हलल्यासारखी वाटली आणि एक तेजस्वी प्रकाश तिच्या कपाळातून बाहेर पडला। त्या प्रकाशाने जंगलाला सुरक्षित मार्ग दाखवला, जिथून भक्त घरी सुखरूप पोहोचू शकले। भक्तांनी मोतीच्या धैर्याचं कौतुक केलं आणि ते मानू लागले की देवीनेच त्याच्या मार्फत संदेश दिला। त्या दिवसापासून मोती फक्त एक साधा कुत्रा राहिला नाही, तर भक्तांसाठी तो देवीच्या कृपेचे प्रतीक बनला। मंदिरात येणारे भक्त देवीच्या पूजेसोबत मोतीला अन्न देत आणि त्याच्या धैर्याला प्रणाम करत। मोती आणि देवीची गोष्ट तिथेच संपली नाही, ती तर नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती। एकदा हिवाळ्याचे दिवस होते आणि जंगलाला दाट धुके पसरले होते। त्या दिवसात मंदिराजवळ एका गावात एक विचित्र आजार पसरला। गावकरी खूप चिंतेत होते, कारण त्यांच्याकडे औषधं नव्हती आणि जंगलातून कोणत्याही वैद्यांना बोलावणं शक्य नव्हतं। त्यांनी देवीला प्रार्थना केली, परंतु आजार थांबत नव्हता। मोती मंदिराच्या दरवाजाशी झोपलेला होता, पण त्याला गावकऱ्यांची अडचण जाणवत होती। एका रात्री त्याला देवीचा स्वप्नात संदेश मिळाला। देवीने त्याला सांगितलं, मोती, या गावच्या रक्षणाची वेळ आली आहे। जंगलाच्या मध्यभागी एक औषधी वनस्पती आहे, जी या आजारावर रामबाण उपाय ठरेल। तू ती वनस्पती शोधून आणलीस तर गावकऱ्यांचे जीवन वाचेल। मोती नेहमीप्रमाणेच निष्ठावान होता। दुसऱ्या दिवशी तो जंगलात शिरला। धुकं खूपच दाट होती आणि रस्ता अडचणीचा होता, पण मोती धीराने आणि देवीच्या आशीर्वादाने पुढे चालत राहिला। त्याला हळूहळू जंगलातले मार्ग समजत होते, कारण त्याच्या पाठीशी देवीची शक्ती होती। अखेर एका उंच डोंगरावर त्याला देवीने सांगितलेली वनस्पती दिसली। ती चमकत होती, जणू देवीचं स्वयंप्रकाशित वरदान होती। मोती ती वनस्पती तोंडात धरून मंदिरात परत आला। गावकऱ्यांनी तो आणलेला औषध वापरून आजारी लोकांवर उपचार केले आणि काही दिवसातच सर्वांची प्रकृती सुधारली। गावकऱ्यांनी आनंदाने मोतीला देवीचा दूत मानलं आणि त्याचे नाव गावात पूजलं जाऊ लागलं। त्या दिवसानंतर देवीच्या मंदिरात मोतीचं स्थान अजून उंचावलं। प्रत्येक अमावास्येला देवीची पूजा करताना भक्त मोतीला फुलांच्या हाराने सजवत। त्यांनी मनोभावे मान्य केली की मोती फक्त एक साधा कुत्रा नव्हता, तर त्या देवीच्या आदेशांवर चालणारा एक निष्ठावंत सेवक होता। तो नेहमी संकटांतून भक्तांना रक्षण करतो। देवी आणि मोतीची ही कहाणी वर्षानुवर्षे गावात सांगितली जाते आणि आजही लोक त्यांच्याकडून निष्ठा आणि विश्वासाचं महत्त्व शिकतात। तर ही होती मोतीची देवीवर श्रद्धा असलेली ही एक छान अशी गोष्ट। तर तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।